नमस्कार. आपण बघत आहात लोकन्याय न्यूज लाईव्ह. आज आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते आणि पिंपरी चिंचवड शहरातील अ, सामाजिक चळवळीतले अग्रगण्य नेते अ, मारुतीजी भापकर यांच्यासोबत झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आणि महानगरपालिकेच्या निवडणुका या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. ते स्वतः यावेळेस चिंचवड मतदारसंघातून उमेदवार होते. भापकर साहेब, आपलं स्वागत आहे. आता जे निवडणुकाचा निकाल हाती आलेला आहे आणि महायुतीला बहुमत मिळालेले आहे, तरी पण अजून जवळपास 5-6 दिवस, 7-8 दिवस उलटून गेलेले आहेत, तरी त्यांचं सरकार स्थापन होत नाहीये. आपला मुख्यमंत्री कोण होईल हेही ठरलेलं नाही. याच्यावर आपण काय सांगाल? खरं तर विधानसभा 2024 विधानसभेच्या ज्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि त्यामधून जे आकडे बाहेर आलेले आहेत, महायुतीला जे काही 234च्या आसपास जागा मिळून वन साइड अशा प्रकारचं बहुमत मिळालेलं दिसते. आणि विरोधी पक्ष जे आहेत, महाविकास आघाडी आणि त्यांचे जे काही मित्र पक्ष आहेत, त्यांची साधारणतः 49-50 जागा आल्याचं चित्र सामोरे आलेलं आहे. हे अत्यंत धक्कादायक आहे, अविश्वसनीय आहे आणि अनाकालनीय आहे. ते समजत नाही की अशा पद्धतीचा जनादेश कस काय आला. याचं कारण असं आहे की 2014 पासून पूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शेतकरी संकटात आहे, कामगार संकटात आहे, सामान्य माणूस संकटात आहे. प्रचंड महागाई वाढते, बेरोजगारी प्रचंड वाढते, भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला दिसतोय. आणि अशा स्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनमत महायुती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असताना अशा प्रकारचा जनादेश आलंय, अशा प्रकारचा फसवा जनादेश महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेला दिसतोय. आणि म्हणून यामध्ये ईव्हीएमच्या संदर्भात सुरुवातीपासून आम्ही आक्षेप घेत आलेलो आहोत. 1989ला काँग्रेसच्या काळामध्ये ईव्हीएम मशीन आलं आणि त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी असतील, लालकृष्ण अडवाणी असतील, नितीन गडकरी असतील किंवा सुब्रमण्यम स्वामी असतील, यांनी राजीव गांधींच्या काळामध्ये जे ईव्हीएम मशीन आलं त्याला त्यांनी कडाडून विरोध केला होता आणि न्यायालयामध्ये देखील चॅलेंज केलं होतं. असं असताना हे ईव्हीएम मशीन पुढे असेच वापरण्याचा प्रयत्न झाला. पुढे जाऊन 2014ला सत्तांतर झालं आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना आत्ताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील या ईव्हीएम मशीनला विरोध केला होता की हे योग्य नाही, हे बरोबर नाही, विश्वासार्ह नाहीये. अशा प्रकारची भूमिका नरेंद्र मोदींनी देखील घेतली होती. असं असताना ईव्हीएमच्या माध्यमातूनच निवडणुका घेण्याचा अट्टाहास सत्ताधारी पक्ष करतोय. त्याला विरोध होत असताना न्यायालय देखील त्या संदर्भात कुठली भूमिका घेत नाही. त्या संदर्भात निवडणूक आयोग देखील सत्ताधारी पक्षांचीच बाजू घेताना आपल्याला दिसतोय. आणि म्हणून लोकसभा निवडणुकीच्या अगोदर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं आम्ही थेट काम करणारे कार्यकर्ते आहोत. कारण साहेब, तुम्ही एक ईव्हीएमच्या संदर्भात बोलताय, पण जे सत्ताधारी आज निवडून आले ते म्हणतात ईव्हीएम ही योग्य आहे, ईव्हीएम मध्ये हेराफेर होत नाही. कारण लोकसभेला जेव्हा निकाल आले तेव्हा जवळपास इंडिया गठबंधन आहे, त्यांच्या सीट्स महाराष्ट्रामध्ये जास्त आल्या आणि देशात जास्त आल्या. त्यावेळेस आपण का आवाज ईव्हीएमच्या विरोधात उचलला नाही, असं आता सरकार आलंय त्या आमदाराचे असेल किंवा त्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्याच्यावर काय म्हणाल तुम्ही? नाही, लोकसभा निवडणूक जी 6 महिन्यापूर्वी झाली, नरेंद्र मोदींना 400 पारचा नारा दिलेला असताना 240 सीट त्यांना आल्या. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 31 खासदार त्यांचे निवडून आले. त्याच्या अगोदर 6 महिने आम्ही 5-6 महिन्यापासून महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी असतील, राष्ट्रवादी पक्षाचे शरदचंद्रजी पवार साहेब असतील, शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब असतील, यांना आम्ही विनंती करत होतो. आमच्यासारखे कार्यकर्ते स्वतः भेटून, मेल करून त्यांच्या ही बाब निदर्शनास आणून आम्ही सांगतो. स्वतः वैयक्तिक आपण भेटलात? वैयक्तिक सुद्धा भेटलो आम्ही. कोणाला भेटला? राहुल गांधींना भेटलो आम्ही. त्यांचं काय म्हणणं? आम्ही असं सांगत होतो की हे जे काय आता ईव्हीएमच्या माध्यमातून मशीनद्वारे लोकसभेची निवडणूक होणार आहे, ईव्हीएम हे विश्वासार्ह नाही.
आपल्या देशामध्ये ईव्हीएमचा वापर सुरू झालाय. भारतीय जनता पक्ष त्यावेळी तुम्ही काँग्रेस पक्षाने आणला त्यावेळी ते विरोध करत होते. ईव्हीएमच्या संदर्भात जे प्रगत राष्ट्र आहेत, अमेरिका, फ्रान्स, जर्मन, हे जे काही प्रगत राष्ट्र आहेत, जे आपल्या कितीतरी पुढे आहेत, ते ईव्हीएम वरती बंदी आणतात आणि बॅलेट पेपर वरती निवडणूक घेतात. का घेतात तसं? तर त्याची विश्वासार्हतेला बाधा येते. ईव्हीएम मशीन मध्ये छेडछाड होते, त्याच्यामध्ये टेम्परिंग होतं, हे सिद्ध झालं म्हणून प्रगत राष्ट्राने ते नाकारलं. एक साधा मुद्दा आहे. बरोबर आहे आणि बापू म्हणून याच्यामध्ये आपल्याला वाटतं असं गोष्टी की हेराफेरी होऊ शकते किंवा चुकीची ईव्हीएम, तर या संदर्भात आपण न्यायालयात दाद मागितली का किंवा कोणत्या पक्षाने कसं काय केलं का, आहे, त्याची काय सध्या स्थिती आहे? न्यायालयामध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता असताना भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते न्यायालयात गेले आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना काँग्रेस आणि इंडिया आघाडी, महाविकास आघाडीचे अनेक नेते गेले. मात्र न्यायालय या संदर्भात कुठलाही सकारात्मक निर्णय घ्यायला तयार नाही, घेत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे निवडणूक जे काही आयोग आहे तो देखील कुठलाही आक्षेप मानायला तयार, त्यांना स्वायत्ता असल्यामुळे ते त्यांचा निर्णय अंतिम असतो, ते देखील मानायला तयार नाहीत. आणि म्हणून आम्ही स्वतः याच्यावरती अभ्यास करून एका ग्रामपंचायतमध्ये 150 पावणे 200 उमेदवार दिले, म्हणून त्या ठिकाणची निवडणूक ईव्हीएम मशीनद्वारे बदलण्यात आली, थांबवण्यात आली. कारण उमेदवारांची संख्या अधिकची झाल्यानंतर त्या ठिकाणी बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यावी लागली. आणि म्हणून आम्ही इंडिया आघाडीचे जे काही तुम्हाला नाव घेऊन सांगितले, राहुल गांधी असतील, पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, यांना सांगितलं की तुम्ही लोकसभेला 450 उमेदवार देण्याची परिस्थिती निर्माण करा. तशा प्रकारे तुम्ही महाविकास आघाडी, इंडिया आघाडी म्हणून तसे उमेदवार द्या. ज्यावेळी 450 उमेदवार लोकसभेला दिले असते तर आपोआप ते बॅलेट पेपरवर गेलं असतं. आता सुद्धा विधिमंडळाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी ही प्रक्रिया राबवायला हवी होती. 400-450 उमेदवार दिले असते तर हे ईव्हीएम मशीन जाऊन बॅलेट पेपरवरतीच निवडणूक घ्यावी लागली असती. एवढंच नव्हे तर सिव्हिल सोसायटी म्हणून ज्यांच्यात आम्ही काम करत होतो, त्यात योगेंद्र यादव असतील, उल्का महाजन असतील, त्यांना देखील आम्ही विनंती केली की तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर असताय, हे आपण ईव्हीएम निवडणूक झाली की निकाल लागल्यानंतर काय ओरडतो, त्याच्यावरचा हा रामबाण उपाय जर काय असेल तर 450-500 वेळ प्रसंगी हजार उमेदवार जरी द्यायला लागले तरी चालतील, अशी तयारी इंडिया आघाडीने, महाविकास आघाडीने करावी. अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही ऑलरेडी केलेला आहे. एकंदरीतच बापकर साहेब तुम्ही सांगता याच्यावरनं असं वाटतं की तुम्हाला ईव्हीएम वर संशय किंवा ईव्हीएम चुकीचे याच्यावर आपलं 100% आहे, म्हणून तर आम्ही आक्षेप घेतोय ना. आम्ही मागच्या 15 वर्षापासून ईव्हीएम ला विरोध करतोय, परिषदा घेतोय. लोकसभेच्या अगोदर आम्ही महाविकास आघाडीवाल्यांनाही सांगितले की नरेंद्र मोदी 2014 पासून सत्तेवर आल्यापासून संविधान, लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे. ईडी, सीबीआय, प्राप्तिकर खात्याचा गैरवापर केला जातोय, पक्ष फोडले जात आहेत, पक्ष चोरले जात आहेत, चिन्ह चोरले जात आहेत, हे सगळं होतंय. या परिस्थितीत हे मोदी सरकार आणि हे जायला पाहिजे अशी भूमिका घेऊन आम्ही महाविकास आघाडीच्या बाजूने ईव्हीएम तुम्हाला चुकीची वाटते, यामध्ये कोण चुकीचं म्हणजे ईव्हीएम चा वापर करते, थेट कोणावर आरोप करणार तुम्ही? सत्ताधारी पक्ष करतोय. सत्ताधारी म्हणजे मोदीवर करणार का? मोदी करतायत, फडणवीस करतायत, एकनाथ शिंदे करतायत, अजितदादा पवार करतायत, सत्तेत येण्याकरता अशा पद्धतीचं हे सगळं मॅनेज केलं जाते, सगळं टेम्परिंग केलं जाते, त्याच्यात छेड. बापकर साहेब आता महायुतीला इथं भरघोस म्हणजे असे बहुमत मिळालेले, तरी पण मुख्यमंत्री ठरवण्यासाठी किंवा सत्ता स्थापन करण्यासाठी वेळ का लागतोय? नाही, महायुतीला यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही एवढ्या जागा मिळाल्या नाहीत. एवढ्या सत्ताधारी पक्ष म्हणून 234च्या आसपास महायुतीला जागा मिळालेल्या आहेत. असं असताना मागच्या 8 दिवसापासून सरकार स्थापनेचा दावा महायुतीने केलेला नाही. आज देखील 8-9 दिवस पूर्ण झालेले असताना भारतीय जनता पक्षाचा विधिमंडळाचा नेता त्यांनी निवडलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या गावाकडे जाऊन बसलेले आहेत आणि आजारी आहेत अशा पद्धतीचं सगळीकडे माध्यमांमध्ये येत आहे. अजितदादा मात्र अगदी खुश आहेत, हसतायत, त्यांचा चेहरा हसरा आहे. तर जे काय आता परिस्थिती निर्माण झालेली आहे, जे पक्षीय बलाबल जे आहे त्या संदर्भात आमचा संशय आहे, आमचा त्याच्यावरती आक्षेप आहे. जनमताचा आदरच करणारे आम्ही आहोत. जनादेशाचा आदर करणं हे प्रत्येक
सजग भारतीयाचं कर्तव्य आहे. मात्र ते जर संशयास्पद असेल, त्याच्यावरती जर संभ्रम असेल, तर असा जनादेश जर येत असेल, तर हे जे काही निवडणुका झाल्या त्या कशा पद्धतीने झाल्या, कशी त्याची पद्धत राबवण्यात आली. खरं तर हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक मागच्या काही महिन्यापूर्वी, 2-3 महिन्यापूर्वी झाली आणि ती निवडणूक होत असताना त्याच निवडणुकीबरोबर महाराष्ट्राची निवडणूक व्हायला हवी होती. मात्र असं न करता सत्तेचा वापर करून ही निवडणूक पुढच्या महिना 2 महिने पुढे ढकलण्यात आली. दरम्यानच्या काळात लाडकी बहीण योजना आणि 1500 रुपये ही योजना महिलांसाठी, भगिनींसाठी राबवली आणि ती राबवत असताना त्यामध्ये 7,500 रुपये देण्याची घाई करून जवळजवळ 2-2.5 कोटी महिलांना ते 7,500 रुपये महिलांच्या बद्दल देण्याचा निर्णय सरकारने घेतला. खरं तर ह्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, याला काही आम्ही विरोध करत नाही. मात्र 1500 रुपये एका बाजूला तुम्ही देताय आणि प्रचंड महागाई वाढवतायत. एका बाजूनी 1500 रुपये आमच्या बहिणीला, आईला द्यायचे आणि दुसऱ्या बाजूनी वेगवेगळे कर वाढवून, GST वाढवून, किचन बजेट सगळं ढासळून 5,000 10,000 काढून घ्यायचे. अशा प्रकारे पाया पडायला जायचं, जोडवी काढून घ्यायचे, अशा प्रकार हा केलेला आहे. बापकर साहेब, एक सांगला तर प्रचंड महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात अस्थिरता आहे, मुख्यमंत्री कोण होईल. कोणी म्हणत आहे की एकनाथ शिंदे हे परत मुख्यमंत्री होतील, कोणी म्हणतं बीजेपीच्या जागा जास्त आल्यामुळं फडणवीस साहेब मुख्यमंत्री होतील. अशीही चर्चा आहे की पुण्यातली मुरलीधर मोहोळ यांनाही RSSचे ते एक खंदे समर्थक आहे म्हणून त्यांनाही जबाबदारी दिल्या जाऊ शकते. आपल्या याच्यातनं कोण मुख्यमंत्री होईल, काय राज्याची पुढची परिस्थिती असेल? नाही, ह्याच्यामध्ये मला सांगायचं एवढंच की हे सगळे पुरावे आहेत की सत्तेच्या माध्यमातून निवडणूक आयोग स्वायत्त असताना त्याचा कसा गैरवापर होतो, तर निवडणुका पुढे ढकलल्या जातात. 26 तारखेला रिझल्ट लागल्यानंतर 2 दिवसांनी या विधिमंडळाचा कार्यकाल संपलाय. जर सरकार बनवायचा कोणी दावा केला नाही तर खऱ्या अर्थाने इथं राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे. राज्यपालांनी ते का कर्तव्य बजावलं पाहिजे, पण ते बजावले जात नाही. राष्ट्रपती राजवट म्हणताय, पण नवीनच आता ऐकायला भेटतंय की काळजी वाहू मुख्यमंत्री. काळजी वाहू मुख्यमंत्री ते असू द्यात, पण तुमचा ज्यावेळी कार्यकाल संपतो त्यावेळी राज्यपालांची घटनात्मक जबाबदारी आहे की राष्ट्रपतींच्या माध्यमातून इथं राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे. आणि ज्यावेळी सरकार यांचं बहुमत आलेलं आहे ते खरं का खोटं, ईव्हीएमचा काय वापर, त्याच्यावर किती संशय लोकांचा आहे, हे मुद्दे वेगळे. पण आज दिसताना जे काही बहुमत दिसते त्या आधारे इथं राष्ट्रपती राजवट लागून ती राष्ट्रपती ज्यावेळी सरकार यांचं ठरण, मुख्यमंत्री कोण ठरेल त्यावेळी राष्ट्रपती राजवट उठवायला काय आपल्याला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असताना आणि अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीसनी पहाटेच जो शपथविधी घेतला, तर रात्रीच्या 12 रात्री भल्या पहाटे रात्री राष्ट्रपती राजवट उठली आणि सकाळी पहाटे सभा ही झाली. म्हणजे अशा पद्धतीचा वापर इथले सत्ताधारी भारतीय नरेंद्र मोदी आणि अमित शहाजी अशा पद्धतीने वापर करतात. हे जग जाहीर आहे, जगाने पाहिलेलं आहे. ते म्हणल्यानंतर 26 तारखेला जर घटनात्मक जबाबदारी काय आहे, 26ला जर या विधिमंडळाचा कार्यकाल संपतोय तर राष्ट्रपती राजवट लागायला पाहिजे, ती काय लावलेली नाही. आता तुमचा प्रश्न जो आहे की मुख्यमंत्री कोण होणार, मुख्यमंत्र्यांची होण्याची महत्वाकांक्षा शिवसेनेचे जे काही नेते आहेत, मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी 2.5 वर्ष काम केलं ते सुद्धा घटनाबाह्य आहे. त्याच्यावरती माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेळेमध्ये निर्णय देणं हे घटनात्मक काम होतं. एक सरकार चाललंय ज्याला घटनात्मक आधार नाहीये, कशा पद्धतीने त्यांनी चालवलंय हे सगळं जग जाहीर आहे. आणि ते 2.5 वर्ष चाललं, त्यांनी पक्ष फोडला, त्यांना चिन्ह शिवसेना कोणाची, ठाकरेंची का एकनाथ शिंदेची, राष्ट्रवादी कोणाची, शरद पवारांची का अजित पवारची, जगाला माहिती, महाराष्ट्राला माहिती, संपूर्ण देशाला माहिती. असं असताना हे सरकार, आपलं नागरिक किंवा आपले सामाजिक या अस्थिर आहेत. लोकशाही खरोखर देशात आहे का असा प्रश्न प्रत्येकाला पडायला लागलेला आहे. निकाल न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असेल किंवा काही या बाबीवर लवकर निर्णय येत नाही, काय सांगाल? नाही, म्हणून आमचं असं म्हणणं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर ज्यावेळी हे सरकार सत्तांतराच्या घडामोडी घडल्या 2.5 वर्षापूर्वी, त्याचा तत्काळ अतिशय फास्ट ट्रॅक मध्ये घेऊन त्याचा निर्णय व्हायला हवा होता. हे सरकार
खरं का खोटं, हे पात्र का अपात्र, शिवसेना कोणाची, एकनाथ शिंदेची का उद्धव ठाकरेंची, राष्ट्रवादी कोणाची, शरद पवारांची का अजित पवारची, याचा निर्णय न्यायालयाने त्याची अत्यंत तातडीने सुनावणी होऊन निर्णय येणं अपेक्षित होतं, पण ते तसंच लांबवत ठेवलं. पूर्ण 2.5 वर्षाचा कार्यकाल संपून दिला, अजूनही त्याचा निर्णय झाला नाही. निकाल आला. आता निकाल आल्यानंतर बहुमत जे आहे ते प्रचंड बहुमत महायुतीला मिळाले आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली 132 सीट भारतीय जनता पक्षाचे आलेले आहेत. एकनाथ शिंदेची खूप महत्वाकांक्षा आहे. अजितदादा पवार यांना देखील मुख्यमंत्री व्हावं वाटते, त्यांचा रेकॉर्ड झालेला आहे ग्रीनिज बुकामध्ये की उपमुख्यमंत्री होतात. त्यांची इच्छा आहे की मुख्यमंत्री मला व्हायचंय. पण अशा स्थितीमध्ये बहुमत जे आकडे जे सांगतायत त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे सूर्यप्रकाशासारखं सत्य आहे, काळ्या दगडावरची रेख आहे. आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले सगळ्यात प्रमुख नेते, चेहरा म्हणून ज्यांनी काम केले ते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी विधिमंडळाच्या त्यांच्या निवडणुकीकरता परिश्रम देखील तेवढंच घेतलेले दिसते आणि त्यांनी जे काही तृप्त्या वापरल्या, ज्या काही उलाढाली केलेल्या आहेत, ज्या पद्धतीचं राजकारण केलेलं आहे त्यांच्या पक्षाकरता, त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने त्यांनी केलेलं मुख्यमंत्री फडणवीसच होतील असा माझ्यासारख्याचा अंदाज आहे. आणि साहेब 2.5 वर्ष महायुतीचं सरकार होतं. जवळपास नवी मुंबई महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, राज्यातल्या अनेक महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, बाकी आहेत. प्रत्येकावर प्रशासक लागलेले आहे. निवडणुका होणं गरजेचं आहे. निवडणूक आयोग निवडणुका घेत नाहीये. आता महायुतीचं सरकार आलंय, परत निवडणुका किती दिवस नाही होणार किंवा लवकर होतील, तुमच्या नजरेतनं काय सांगाल? नाही, याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यामध्ये जे काही निवडणुका मागच्या 2.5 वर्षापासून 5 वर्षापासून काही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुका नाहीत. ओबीसी आरक्षणाचा त्याच्यामध्ये जो काही मुद्दा आहे, राजकीय आरक्षण ओबीसीचं सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाच्या कचाट्यामध्ये अडकलेलं आहे. ते गेल्यात जमा आहे. ते मिळण्याकरता तशा पद्धतीचा प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष महायुतीच्या लोकांनी, एनडीएच्या लोकांनी तशा प्रकारचा न्यायालयीन स्तरावरती प्रयत्न केलेला आपल्याला दिसत नाही. एम्पिरिकल डाटाच्या संदर्भात तो केंद्र सरकारचा आहे, तो अडवल्यामुळे हे अडकले सगळं. खऱ्या अर्थानं आता ज्यांनी ओबीसी समाजाने मोठ्या प्रमाणात आता सत्ताधारी पक्षाला मतदान केलं आणि मराठा ओबीसी अशा प्रकारचा ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण असेल, ओबीसीचं आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, लिंगायत आरक्षण असेल, या सगळ्या मुद्द्यांवरती जातीय ध्रुवीकरण झालं. जातीय अस्मिता अत्यंत टोकदार करण्यात आल्या. हिंदू मुस्लिमचं ध्रुवीकरण करण्याचा निवडणुका महानगरपालिकेच्या केव्हा होतील काय? म्हणून मी काय सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत 2.5-3 वर्षापासून प्रशासकीय राजवट चाललेली आहे आणि प्रशासकीय राजवट चालू असताना या ठिकाणचे आयुक्त, त्यांचं प्रशासन आणि सगळ्या महानगरपालिकेचे आयुक्त प्रचंड लूट करतायत, दरोडे घालतायत, चोऱ्या करतायत तिजोरीमधल्या करदात्या नागरिकांच्या आणि मनमानी पद्धतीने, हुकुमशाही पद्धतीने त्यांचा कारभार चाललेला आहे. आणि तो कारभार जे राज्य सरकार आहेत त्यांचे प्रतिनिधी म्हणून इथं काम करणारे खासदार, आमदार आहेत, त्यांच्या माध्यमातून इथला सगळा कारभार चाललेला आहे आणि ते देखील त्याच्यामध्ये आपले हात धुवून घेत आहेत. आणि म्हणून हे सगळं थांबवण्याकरता जे आम्ही म्हणतोय की हे नरेंद्र मोदी सरकार असेल किंवा देवेंद्र फडणवीस सरकार, एकनाथ शिंदे सरकार असेल, हे घटनाविरोधी आहे, हे लोकशाही विरोधी आहेत. याचं कारणच हे आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांचं सत्तेचं विकेंद्रीकरण करणे, 77वी आणि 78वी घटना दुरुस्ती करून स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्याचा प्रयत्न एकेकाळी झाला. मात्र तेच विकेंद्रीकरण आता केंद्रीकरण करून अशा पद्धतीने लोकशाही पद्धतीला फाटा देऊन प्रशासकीय राजवट लावून करदात्या नागरिकांची लूट केली जाते, त्यांचं शोषण केलं जाते. तुमच्या एक जाणवते की निवडणुका लवकर होणार नाहीत. निवडणुका का घेतील निवडणुका? ते फक्त इथं जे काही 128 प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येक भागातले नगरसेवक म्हणून काम करणारे जे लोक आहेत त्यांचा 2.5-3 वर्षापासून महापालिकेशी काही संबंधच ठेवला नाही. त्यांना यातनं या व्यवस्थेमधनं बाजूला फेकले त्यांनी सर्व गोष्टी आणि याच्यावरती कारभार करण्याचं, नियंत्रण करण्याची जबाबदारी इथले 2-3 आमदार आणि खासदार आणि वर मुख्यमंत्री
नगर विकास मंत्री यांच्या हातात आला आणि इथले काय जे काय आहे सगळे हिस्से वरपर्यंत सगळीपर्यंत जातात म्हणल्यानंतर हे प्रतिनिधी पाहिजेत कशाला परंतु त्या व्यवस्थेत पण दोष आहे. मात्र ज्यावेळी 128 सदस्य निवडून जातात त्यावेळी प्रशासनावरती एक अंकुश असतो. इथला कारभार करत असताना त्यांना जाब विचारला जातो. स्टँडिंग कमिटीमध्ये देखील चर्चा होते. इथल्या सभागृहामध्ये महापालिकेच्या चर्चा होत असतात. तिथं प्रशासनाला उत्तरदायी राहावं लागतं आणि त्यात भ्रष्टाचार होत नाही असं माझं मुळीच मत नाही. मात्र काही अंशी तरी अंकुश राहतो आणि लोकशाही प्रक्रिया जोपासली जाते. त्या ठिकाणी लोकशाही सुदृढ थोडीफार होण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे ती व्यवस्था अबाधित तिला फाटा देणं हे योग्य नाही. तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. सगळ्या गोष्टी या सर्व गोष्टीला कुठंतरी हे घडतं याला निवडणूक आयोग जबाबदार आहे. सगळी जबाबदारी त्याला. इथं जे सत्य असणारे सत्ताधारी पक्षाचे लोक इथं जबाबदार असणारी न्यायालयीन व्यवस्था न्यायपालिका प्रशासन तर डाकू आहेच. ती चोऱ्या करतायतच निर्डावलेले आहेत. बापाचं राज्य आहे त्यांना आपल्या वाटते आम्हीच मालक आहोत अशा पद्धतीने ते वागतायत. हे जे काही 4 स्तंभ जे आहेत आपले लोकशाहीचे हे 4ही स्तंभ तडलेले आहेत. मीडिया माध्यम जे आहेत हे देखील 4था स्तंभ आहे. मात्र मीडियाची देखील काय अवस्था झालेली आहे. मी सगळ्यांच्या बद्दल बोलत नाही पण मीडिया देखील खूप चुकीच्या पद्धतीने वागतोय. खऱ्याचं खोटं करतोय. जनमत काय खरं आहे त्याचं खोटं करून दाखवलं जाते. ते देखील त्यात सामील होऊन हे 4ही स्तंभ जे आहेत वाळवी झाडाला वाळवी लागल्यानंतर जसे पोखरून पार निर्जीव होऊन जातात त्या पद्धतीने 4ही स्तंभ लोकशाहीचे सडल्यासारखे वाळवी लागल्यासारखे त्यांची अवस्था. शहरामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे. आपल्या भोसरी चिंचवड पिंपरी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. यातून कोणाचा तरी मंत्रिमंडळात समावेश होईल का? नाही आता कसं आहे की त्यांच्या विजयाच्या संदर्भात काही आक्षेप आमचे नक्की आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही वापरण्यात नाही आलेला एवढा पैसा या निवडणुकीत वापरला गेला. गुजरात मधनं काही कंटेनर मधनं पैसे आले. समावेश होईल का? नाही माझ्या म्हणण्याचा उद्देश काय की ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ही अतिशय चुकीच्या पद्धतीने राबवली गेली. अशा स्थितीमध्ये पिंपरी चिंचवड शहरातनं 3 आमदार इथं आपले निवडून आलेले आहेत. भोसरीमधनं महेश दादा लांडगे निवडून आलेले आहेत. इथं पिंपरीमधनं अण्णासाहेब बनसोडे निवडून आलेले आहेत आणि चिंचवड मतदारसंघातनं भारतीय जनता पक्षाचे शंकर जगताप निवडून आलेले आहेत. आता हे 3 शहराचे प्रतिनिधी या निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आलेत आणि ते निवडणूक आयोगाने जाहीर केलेले लोक आहेत. तर त्या माध्यमातून जर या शहराला एखादं मंत्रिपद जर मिळालं तर पिंपरी चिंचवड शहराचा एक करदाता नागरिक म्हणून माझ्यासारख्याला आनंदच होईल. मी त्याचं स्वागत करील आणि तिन्ही उमेदवार आता गुडघ्याला वाशिन लावून तयार आहेत की मंत्री लाल दिवा येणार आणि मलाच मिळणार अशा प्रकारच्या तिन्ही आमदारांना आहे. महेश दादा लांडगे हे फडणवीसांच्या जवळचे आहेत. तिकडून शंकर जगताप असतील त्यांच्याही घरात आणि अण्णा अजितदादांच्या जवळचे कोणाला भेटेल तिघांनाही मिळावं अशी माझी अपेक्षा आहे. 3 मंत्री जर या शहराला मिळाले तर त्याच्यापेक्षा आनंद आपल्या शहरात. फक्त ते मंत्री झाल्यानंतर त्यांनी सोयीत न जपता या शहराच्या करदात्या नागरिकांचं हित जोपासावं. या शहराचा अतिशय सुनियोजित पद्धतीने विकास करावा आणि त्यांनी जे मागच्या निवडणुकीत वादा केलता 2017च्या महापालिकेच्या निवडणुकीत भय आणि भ्रष्टाचार मुक्त महापालिका करू तो वादा बिलकुल पूर्ण केलेला नाही. अनेक प्रश्न आहेत. घरांचा प्रश्न आहे. इथल्या शास्तीकराचा त्यांनी प्रश्न सोडवला पण घर नियमित झालेला नाही. ब्ल्यू लाईनचा एक नवीन विषय आलेला आहे. या ठिकाणी रेड झोनच्या हद्दीचा मुद्दा आहे. असे अनेक मुद्दे आहेत या शहरातल्या करदात्या नागरिकांना खूप त्रासदायक आहेत. ते वाहतूक समस्या आहे. पाण्याचा खूप मोठा ज्वलंत मुद्दा आहे. नद्या प्रदूषणाचा मुद्दा आहे. तर हे सगळे मुद्दे सोडवण्याकरता या तिन्ही आमदारांनी सर्वतोपरी प्रयत्न करावा. या महापालिकेचं जी काही ही महापालिका आहे त्या द्रौपदी रूपी महापालिकेचं दिवसा ढवळ्या जे वस्त्रहरण हेच मंडळी करतात. त्यांनी आता कृपया त्याला प्रतिबंध घालावा. आपल्यामध्ये परिवर्तन करून घ्यावं. या शहरातल्या नागरिकांना स्वच्छ पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार द्यावा आणि त्यांनी उत्तरदायी लोकांना राहावं अशा प्रकारच्या अपेक्षा आहेत. खूप चांगल्या पद्धतीने शहराचा आणि राज्याचं विस्तृत याच्यात सविस्तर आम्हाला प्रेक्षकांना माहिती दिलेली. आपल्यासोबत होते सामाजिक कार्यकर्ते
अनेक अन्याय अत्याचाराच्या घटना असतील त्यावर आवाज उठवत असतात. मारुतीजी भापकर यांनी सविस्तर सरकार स्थापना असेल, ईव्हीएम असेल या संदर्भात प्रकाश टाकलेला आहे. भापकर साहेब, आपण आलात याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.